नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत गोड पुऱ्या म्हणजेच की सजुऱ्या. तर त्याच्यासाठी आपण डो बनवून घेतोय. तर त्याच्यासाठी प्रमाण घेतले 1 वाटी मैदा आणि अर्धी वाटी रवा. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं मिश्रण व्यवस्थित. हे त्याच्यामध्ये नंतर थोडंसं मीठ ॲड करायचं चवीनुसार, जास्त नाही, थोडंसंच ॲड करायचं. त्याच्यामध्ये मग मोहन, गरम तेलाचं कडकडीत असं मोहन ॲड करायचं. त्याच्यामुळे सजुऱ्या अशा छान अशा फुगतात. तर चला आता आपण हे पीठ मळून घेऊया व्यवस्थित पद्धतीनं. तर तेलाचं मोहन घातल्यानंतर व्यवस्थित पद्धतीने हे पीठ सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याचा आपण असा मध्यम असा डो बनवणार आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही. तर मित्रांनो, असा हा आपला डो बनवून झालेला आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, मध्यम असा आहे. तर ह्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया आणि 10 ते 15 मिनिटं ह्याला जरा ठेवून देऊया. याच्यावरती एक सुती कापड टाकून याला थोडा वेळ आपण भिजत ठेवूया. तोपर्यंत आपण घेऊया सारणाची तयारी करायला. थोडंसं असं तेल लावले वरून, जेणेकरून व्यवस्थित पद्धतीने तो मुरलं जावं. तर चला आता मित्रांनो, आपण सजुऱ्याचं सारण बनवूया तोपर्यंत. तर मित्रांनो, हे बघा, हे आपलं सजुऱ्याचं सारण तयार आहे. तर हे सारण आहे कसं बनवायचं? तांदूळ स्वच्छ धुवून घेऊन सुकवून घ्यायचं आणि चांगली भाजायची लालसर, आणि ती बारीक दळून आणून गुळाच्या पाण्यात मळायची. त्याच्यात वेलची, सुंठ पावडर टाकून गुळाच्या पाण्यात मळून घ्यायची आणि जरा भिजून द्यायचं. किती वेळ भिजत ठेवायचं? 2-3 तास भिजलं तरी चालतं, जेवढं मुरल तेवढं. आणि हे सारण 2-3 दिवस राहतं, जेणेकरून तुम्ही सारण बनवून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता 1-2 दिवस. तर असाही एक जीव बनवून घेत आहे ते व्यवस्थित मळून. तर आपलं सारण रेडी आहे. तर 10 मिनिटांनंतर आपला डो सुद्धा रेडी आहे. तर चला आता आपण सजुऱ्या बनवायला घेऊयात. तर मित्रांनो, हे अशा प्रकारे सारणाचे उंडे बनवून घेतलेले आहेत. जसे की आपण पुरणपोळी बनवताना जसे उंडे बनवून घेतो, तसे ह्या सारणाचे उंडे बनवून घेतलेत आपल्या सजुऱ्या बनवण्यासाठी. तर हे बघा, अशा प्रकारे हे उंडे त्याच्यामध्ये अशा गोळा घेऊन त्याच्यामध्ये भरायचा.
तर आपला सजुरीचा हा पहिला उंडा तयार आहे. आणखी एक बघून घ्या. पीठ भिजलंय का चांगलं? मस्त छान. पीठ चांगलं भिजलं तर तुमच्या सजुऱ्या चांगल्या होणार आहेत मित्रांनो. त्याच्यामुळं पीठ चांगलं भिजायला पाहिजे. तर अशा प्रकारे हे उंडे बनवून घ्यायचे. तर आम्ही हे आता सगळे उंडे बनवून घेतो, त्याच्यानंतर तुम्हाला भेटूया. तर अशा प्रकारे लाटून घ्यायची सजुरी. जास्त मोठी पण नाही आणि जास्त छोटी पण नाही, मध्यम आकारामध्ये लाटून घ्यायची. इकडे आपलं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण. तेल गरम झालं की आपण तळायला घेऊया. तोपर्यंत दुसरी सजुरी आईने लाटायला घेतलेली आहे. तिसरी सजुरी ही घेतलेली आहे लाटायला. तर मित्रांनो, तोपर्यंत आपलं तेल गरम झालेलं आहे. तर बघू शकता तेल गरम झालेलं आहे. तर आपण पहिली सजुरी टाकूया त्याच्यामध्ये. तर बघा मित्रांनो, आपली सजुरी कशी टम्म फुगून वरती आलेली आहे. हिला पलटवून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता कसं तेल कडकडीत तापलेलं आहे. आणि सजुऱ्याही आपल्या कशा फुगतायत. एकदम छान सजुऱ्या झाल्यात. टम्म फुगलेली सजुरी. सगळ्यांनी खायला या. आमच्या घरात तर सगळ्यांना सजुऱ्या खूप आवडतात. आणखी कोणाकोणाला सजुऱ्या खायला आवडतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, व्हिडिओंना चॅनलला सबस्क्राईब करा.
सजुऱ्या खरंच खूप छान झालेल्या आहेत मित्रांनो. हो की नाही ग मम्मी? येस, खूप छान मस्त पैकी फुगलेत. माझी आई सुगरणच आहे तशी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या ह्या गरमागरम सजुऱ्या रेडी झालेल्या आहेत. तर या सगळ्यांनी खायला. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. दिसताना तर खूप छान दिसत आहेत. मला तर राहवत नाही, आता खाऊन घेते. चला भेटूया आता पुन्हा नवीन अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.